महिला व युवतींच्या सुरक्षेसाठी अमरावतीच्या वाहतूक शाखेच्या वतीनं आज पंचवटी गाडगेनगर परिसरामध्ये आमची अमरावती सुरक्षित अमरावती अलर्ट अमरावती ही मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेअंतर्गत पंचवटी चौकात वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी येथील बस स्टँडवर उभ्या असलेल्या महिला, युवक, युवती व प्रवाशांशी संवाद साधला। त्यांना सूचना दिल्या की कुठलीही अनुचित घटना घडली, प्रवास करत असताना काही शंका आली, कुठल्या व्यक्तीनं जोर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला किंवा प्रवास करताना सुरक्षित वाटत नसलं तर त्वरित काय उपाययोजना कराव्या या संदर्भात मार्गदर्शन केले। याचबरोबर गाडगेनगर परिसरातील ऑटो चालकांशी सुद्धा वाहतूक शाखेच्या पोलिसांनी संवाद साधत त्यांनाही सूचना केल्या की शहरात वाहन चालवत असताना अतिरिक्त प्रवासी घेऊ नये, तसेच मुली व महिला प्रवास करत असताना त्यांच्या सुरक्षेची विशेष काळजी घ्यावी, त्यांना सन्मानाची, सुरक्षिततेची वागणूक द्यावी, जेणेकरून सार्वजनिक वाहतुकींवर प्रवाशांचा अधिक विश्वास बसेल। याचबरोबर अतिरिक्त प्रवासी घेऊन जाणाऱ्या बस चालकांसोबत सुद्धा संवाद साधून त्यांनी बस चालक आणि वाहकांना सुरक्षित प्रवास करण्यासाठीच्या सूचना दिल्या। यावेळी वाहतूक शाखा पोलिसांनी तसेच काही प्रवाशांनी मंडलसोबत आपल्या भावना व्यक्त केल्या। नमस्कार, मी अतुल चव्हाण मंडल न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी सध्या उभा आहे पंचवटीच्या परिसरामध्ये। या ठिकाणी आज पोलीस डिपार्टमेंट असेल आणि शहर वाहतूक विभाग यांच्या मार्फत आमची अमरावती सुरक्षित अमरावती अलर्ट अमरावती अशी एक मोहीम राबवण्यात आली। या माध्यमातून या परिसरात ऑटो चालक असतील, या परिसरात उभे असणारे बस स्टँडवरचे चालक वाहक असतील, मुली असतील, महाविद्यालयीन विशेषतः मुलं मुली असतील, या सर्वांना एक समज देण्यात आली। या सर्वांना काही सूचना देण्यात आल्या, ज्या माध्यमातून ट्रिपल सीट चालवू नये, ऑटोवाल्यांनी मुलींशी महिलांशी योग्य वर्तणूक करावी, ओव्हर सिटिंग करू नये आणि मुला मुलींनी पण ऑटोचा किंवा सार्वजनिक वाहनांचा वापर करताना आपल्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काळजी घेऊन या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा अशा सूचना देण्यात आल्या। आपण जाणून घेऊया नेमकी ही मोहीम काय आहे। आज अमरावतीमध्ये आमच्या कोणी विलेकर मॅडम व आमचे अंमलदार सगळे आम्ही एक मोहीम राबवत आहोत, आमची अमरावती सुरक्षित अमरावती अलर्ट अमरावती। तर आज काही ऑटोवाल्यांना काही त्यांना सूचना देण्यात आल्या। तसेच मी असं सांगू इच्छिते की ट्रिपल सीट घरातून निघतात तेव्हा त्यांना हे कळत नाही की आपल्या मागे आपले आई वडील, आपले भाऊ बहीण, आपले पूर्ण परिवार आपला वाट बघत असतो। ते शाळेला जातात, कॉलेजला जातात, जायच्या वेळेस ते भरता वेगाने आणि विशेषतः सिग्नलवर जर आमचे ट्रॅफिक अंमलदार जर दिसले तर आमच्याकडे बघून ते भरदा वेगानं निघून जातात। परंतु त्यांना एवढी सूचना देते की तुम्ही जे भरदा वेगानं निघून जातात त्यामध्ये तुमच्या जीवाला काही हानी होऊ शकते आणि तुमच्या एका जीवासाठी तुमचा पूर्ण परिवार दुःखी होऊ शकतो। आणि तसंच पॅरेंट्स लोकांना पण हे सांगू इच्छिते की तुम्ही तुमचे मुलं घरातून जेव्हा निघतात ते हेल्मेट घालून जातात का, ते ट्रिपल सीट जात आहेत तर कसं जातात, त्यांचा तुम्ही थोडा बॅकअप त्यांचा घेत चला की तू बाबा शाळेत जातो, तू ट्युशनला जातो, कसा जातो, फ्रेंडला म्हणजे किती दोघं जाता, तिघं जाता, इतकं फॉलोअप जर पॅरेंट्स लोकांनी घेतलं तर मला तरी वाटते की ट्रिपल सीटला थोडा काही प्रमाणात आळा बसेल। तसंच ट्रिपल सीट चालवत असताना हेल्मेट कोणी वापरत नाही। मध्ये हेल्मेटची पण मोहीम राबवली होती, परंतु त्या मोहीमच्या काही कालावधीनंतर काही लोकांनी हेल्मेट वापरले। परंतु ट्रिपल सीट जर तुम्ही चालत असाल आणि त्यातल्या त्यात तुम्ही नो पार्किंग मधून जाता, सिग्नल जम्पिंग करून जाता, त्यावेळेस जर तुमच्या डोक्यात हेल्मेट नसेल, एखाद्याने तुम्ही सिग्नल जम्पिंग करत असताना जर पुढचा सिग्नलवरून ते सिग्नल सुटला आणि तो जर आला तर तुमच्या जीवाचं बरं वाईट होईल। तर कशा प्रकारचा प्रतिसाद तुम्हाला लोकांकडून? चांगलाच मिळून राहिला आतापर्यंत म्हणजे जेवढे पण आम्ही कंटिन्यू पंचवटीला जास्त असतो किंवा शेगाव नाक्याला असतो, एवढी गर्दी असते, खूप काही चांगला प्रसाद म्हणजे आम्हाला त्यांचा हे मिळालेला आहे, अनुभव पण मिळालेला आहे आणि त्यांनी आम्हाला तेवढा प्रतिसाद पण दिलेला आहे। पण एवढं आहे की काही ऑटो आहेत तर ते ओव्हर सीट वगैरे जे घेऊन जातात त्याच्यासाठी आम्हाला थोडंसं त्याच्यावरच चालन करायचं हे असते, कारण की ते लोक ऐकत नाही। काही लोक कसे थोडेसे दोन पैसेसाठी ओव्हर सीट घेऊन जातात किंवा मुलांचे शाळांचे जे ऑटो असतात, जसे पॅरेंट्स लोक ऑटो लावलेत
लेकरांसाठी, तर ते इतक्या स्पीडमध्ये घेऊन जातात किंवा सिग्नल जम्प करतात. तर त्या लेकरांची किंवा त्यांच्या आईवडिलांची पण जिम्मेदारी की आपल्या ऑटोवाला जिथं आपण ऑटो लावत आहे किंवा ज्या लेकरांना आपण ऑटोवाला लावत आहे त्यांची पण जिम्मेदारी की नाही हा ऑटोला आपल्या लेकरांना सेफ घेऊन जातो की नाही घेऊन, हे त्यांची पण जिम्मेदारी आहे. आम्ही तर आमच्याकडनं करतोच प्रयत्न, आम्ही त्यांना चालन देऊन आम्ही त्यांना थोडंसं एक असं म्हणजे समज देतो किंवा एक पनिशमेंट म्हटलं तरी चालते, पण ते लोक तसे काही काही लोक आणखी नाही की ऐकत नाही. आताच बघा 2 ऑटो गेले आहे की ते ओव्हर सीट मध्येच गेलेले आहे. आम्ही त्यांना पण समजायचा प्रयत्न करतो, चालन देऊनच्या प्रतिसादात आम्ही त्यांना समजायचा प्रयत्न करतो, पण ते तसेही काही लोक आहेत ऐकतात पण काही नाही ऐकत. बस त्यांचंच आम्हाला की त्यांचा पण आम्हाला प्रतिसाद मिळायला हवा, नाही तर आम्ही विनाकारण गेल्या काही दिवसामध्ये किंवा महिन्याभरात अशी काही घटना आहे का तुमच्याकडे की कोणी एखादी मुलगी तुमच्यापर्यंत आलीच्या सोबत काही होत आहे जिने तुमची मदत मागितली, असं काही घडलंय? मदत हो, एकदा असंच शेगाव नाक्याला की मॅडम म्हणे आम्हाला ऑटो मिळत नाही आहे किंवा आम्हाला थोडंसं ऑटो पाहिजे, आता खूप रात्र झाली आहे, 9 वाजून गेलेले, आम्ही काय करायचं. मग त्यांच्यासाठी आम्ही थोडंसं तिथं थांबलो, कारण ऑटो एक आला होता ड्रिंक करून होता, ती मुलगी अनसेफ होती तिथं बसण्यासाठी. मॅडम मी हा ऑटो ड्रिंक करून नाही, मी याच्यात बसत नाही. तर मग आम्ही थांबून मग त्याला एक ऑटो किंवा प्रायव्हेट गाडी बघितली आणि मग नंतर वाट बघता बघता एक बस आली, नशीब तिचं शेवटी एक बस आली, तिला त्या बसमध्ये बसून तिला आम्ही पोचती केलं. तेवढं बाकी काही नाही. आज जी ही मोहीम आम्ही राबवत आहे, सुरक्षित अमरावती, अलर्ट अमरावती, आमची अमरावती कशी सुरक्षित राहिली पाहिजे यासाठी आम्ही आज ही मोहीम राबवत आहे. आमच्या PI मॅडम आहेत, आमचा संपूर्ण स्टाफ आहे आणि विशेषतः म्हणजे आम्ही पंचवटी चौकातच नाही तर आम्ही संपूर्ण आमचा जो प्रभाग आहे, आमचा जो परिसर आहे पूर्व पश्चिम, तर आम्ही ही मोहीम राबवत आहे आणि आज जेवढा प्रोग्राम होत आहे आमचा तेवढा आम्ही घेत आहे. आणि या परिसरामध्ये सर्वात जास्त कॉलेज आणि शाळा सर्वात जास्त आहेत आणि इथे जो जाम वगैरे लागतो, आम्ही 24 तास आम्ही इथे म्हणजे सेवा देत असतो आणि पोरींना आमचं नेहमी सांगणं असते की बाबा तुम्हाला कुठली अडचण येऊ काही येऊ, आम्ही या ठिकाणी किंवा याच ठिकाणी असतो, हा परिसर सोडून जात नाही. आमची जेव्हा ड्युटी असते तेव्हा आम्ही कुठल्याही प्रकारे कुठेही जात नाही, इथे आणि इथेच असतो. या मुलींना आम्ही नेहमी सांगते जेव्हा हा जाम वगैरे लागते तेव्हा. तर आज आम्ही अमरावती सेफ कशी राहिली पाहिजे, मुलींमध्ये जागरूकता कशी निर्माण झाली पाहिजे, विशेषतः म्हणजे आम्ही सर्वात आधी आमच्या ऑटोवाल्यांना आम्ही सांगितलं, आमच्या मॅडमनी त्यांना सांगितलं की बाबा जी एखादी मुलगी आहे त्या मुलीला जर सोडायचं असेल किंवा म्हणजे त्यांच्या घरी पोहोचून द्यायचं असेल किंवा ती जर अडचणीत असेल तर तुम्ही त्यांना साथ द्या, पण असं कुठल्याही प्रकारचं हे घडणार नाही, कुठल्याही प्रकारचा प्रकार घडणार नाही किंवा काही होणार नाही याची तुम्ही दक्षता घ्या. हे सगळं आजच्या मोहीममध्ये आम्ही राबवत आहे. माझं नाव गौरी अनिल खंडारे आहे. मी माऊली जागोरीहून येते, इथं शिवाजी सायन्स कॉलेजला शिकायला. आणि इथे पोलीस मॅम आहे इथे सांगत आहे आम्हाला आमच्या सेफ्टीसाठी, आम्हाला अलर्ट करत आहे, त्याच्यासाठी थँक्यू सो मच. आणि आमच्यासोबत अशी अगर एखादी घटना घडली किंवा दुसऱ्यासोबत घडली तर आम्ही जरूर इन्फॉर्म करेन मॅम. थँक्यू सो मच आमच्यासाठी एवढं सारं प्रोटेक्ट करण्यासाठी. थँक्यू. आहेत PSI आळसपुरे आणि माझ्या 2 महिला कर्मचारी ह्या सुद्धा आज एका स्कूलमध्ये जाऊन कार्यक्रम घेणार आहे. चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोकांचं म्हणणं आहे की मॅडम आम्ही करणार, म्हणजे ते आतापर्यंत तरी आम्ही जेव्हा त्यांच्याशी बोललो तर त्यांचा चांगलाच आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे. म्हणजे मध्यंतरी काही ज्या घटना अमरावतीमध्ये घडल्या त्याच्यामुळे मुलींच्या मनात आणि पालकांच्या मनात विशेष भीती निर्माण झाली आहे. ती भीतीच आपण दूर करण्याचा प्रयत्न करतोय. आमच्या वरच्या लेवलला सुद्धा आमचे वरिष्ठ देखील याबाबत जागृत आहेत, त्यांनी सुद्धा वेळोवेळी कार्यक्रम घेतलेले आहे आणि त्यांनी आम्हाला सुद्धा अशा प्रकारचे कार्यक्रम घेण्यासाठी नेहमीच मार्गदर्शन केलेलं आहे. आमचे CP साहेब तर याबद्दल खूपच जास्त पॉझिटिव्ह आहे. त्यांचं प्रत्येकदा म्हणणं असतं की महिलांना भेटा, महिलांना सांगा, सतर्क राहण्याबाबत त्यांना जागृत करा. मला एक सांगायचं आहे, आपण जेव्हा रस्त्याने एजड लोक, काही म्हातारे लोक आणि सर्वसाधारण लोक जेव्हा रस्त्याने गाडी घेऊन चालत असतात आणि कॉलेजचे मुलं किंवा जे उडाणटप्पू मुलं असतात ते रस्त्याने खूप भरधाव गाडी घेऊन आणि एखाद्या एजड व्यक्तीला धक्का देतात आणि ते पडतात, तर त्यासाठी काहीतरी नियम असायला पाहिजे मॅडम. मला असं वाटतं की त्यांना तिथेच अरेस्ट करून त्यांना काही शिक्षा झाली पाहिजे अशा मुलांना. मी आता रोज जेव्हापासून मी पदभार स्वीकारलेला आहे शहर वाहतूक शाखेचा तेव्हापासून कंटिन्यू माझी पेट्रोलिंग चालू राहते. मी मोहीम पण घेते, लोकांना वारंवार आपण केसेस करत आहे आणि भरपूर प्रमाणात केसेस करतो आपण. पूर्व आणि पश्चिम देखील केसेसमध्ये भरपूर करतात, परंतु लोकांमध्ये काही याची जनजागृती होत नाही आहे. काय झालं तर मशीनमध्ये माझा फोटो गेलेला, फाईन वाढत आहे परंतु लोकांना याबाबत काही वाटत नाही आहे की फाईन वाढतोय, आपल्याला फाईन भरावं लागत आहे. त्याकरता आता
आणि त्यांच्या अशा अव्यस्त वागण्यामुळे वाहन चालकांमध्ये जे ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढत आहे ते ॲक्सिडेंटचे प्रमाण कमी व्हावे याकरिता आम्ही आमची अमरावती सेफ अमरावती, आमची अमरावती अलर्ट अमरावती असा एक अभियान राबवत आहे. त्यानुसार आजचा हा पहिला प्रोग्राम. आज आम्ही प्रत्येक बसस्टँडवर जे थांबलेल्या महिला आहेत त्यांना देखील आम्ही 112 बाबत माहिती दिली. त्यांना त्यांच्यासोबत जर काही छेडखानी होत असेल तर त्यांनी तात्काळ 112ला फोन करून सांगायचे आहे किंवा जर समजा त्यांच्याकडे फोन उपलब्ध नसेल तर त्यांनी आजूबाजूला आरडाओरड करायची आहे. त्यामुळे लोकसुद्धा त्यांच्या मदतीला येतील याबाबत सुद्धा सांगितलेले आहे. ऑटो चालकांना देखील आम्ही काही गोष्टींची समज देण्यात आलेली आहे की यानंतर ते ऑटो चालवत असताना त्यांनी फ्रंट सीट चालवू नये आणि ओव्हरलोड ऑटोसुद्धा चालवू नये याबाबत आम्ही त्यांना माहिती दिलेली आहे. मध्यंतरी ऑटोमधूनच एका मुलीवर हाताळणी करण्यात आली होती, त्या संदर्भात काही ऑटोवाल्यांची त्याकरिताच तर आपण ऑटोवाल्यांना विशेष मोहीम त्यांचीच घेतलेली आहे की रस्त्यावर चालत असताना प्रत्येक महिला ही आपली मुलगी आहे, बहीण आहे, आई आहे असे समजून जर तुम्ही त्या महिलांना जर ट्रीट केले, त्यांना जर एकटे फिरत असताना जर त्यांना वाटलं की नाही मी एकटी नाही आहे, मला सपोर्टला कोणीतरी आहे, त्यांना त्या ऑटोवाल्यांचा रस्त्यावर फिरणाऱ्या प्रत्येक महिलाला आधार वाटला पाहिजेत. कारण ऑटो चालक हे नेहमी रस्त्यावर असतात. त्यांचा जास्तीत जास्त महिलांशी पुरुषांशी संपर्क येतो. त्यांनी जर असं वागले तर नक्कीच महिलांचे सोबत जे विनयभंगाचे जे प्रकार होत आहे त्याला आळा बसेल. बाहेरून गावावरून येणाऱ्या महाविद्यालयीन शालेय मुली बऱ्याचशा इथे शिकतात, याच परिसरात शिकतात. ही मोहीम फक्त तुम्ही चौकात घेताय की शालेय महाविद्यालयामध्ये जाऊन पण? संपूर्ण ठिकाणी आपण वसतिगृहात सुद्धा घेतोय. आपण कालच आम्ही एका उर्दू हिंदू स्कूलमध्ये सुद्धा ही मोहीम घेतलेली आहे. प्रत्येक चौकात पण घेणार, स्लम एरियामध्ये सुद्धा घेणार आहे आम्ही ही मोहीम आणि हॉस्टेलमध्ये सुद्धा घेणार आहे.